नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे देवाचं लक्ष आहे बरं का. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले की एक आकर्षक बांध्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटलं, बोला, काय काम आहे? ती व्यक्ती म्हणाली, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होतात म्हणून म्हटलं आज भेटूनच घेऊ. मी म्हटलं, माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. तेव्हा ते म्हणाले, बंधू, मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर राहणार आहे. मी चिडत म्हटलं, ही काय मस्करी आहे? ओह, ही मस्करी नाही, सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्याशिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही. काही बोलणार इतक्यात मागून आई आली. एकटा काय उभा आहेस इथे? काय करतोयस? चल आत, चहा तयार आहे. आत येऊन चहा पी. आईला काही तो दिसला नाही. आईच्या या बोलण्यामुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर मी रागाने ओरडलो, अगं आई, चहामध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्यानंतर मनात विचार आला की जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आईवर रागवलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केलं आणि समजावलं की अरे बाबा, आज तू नजरेत आहेस, थोडं लक्ष दे. बस, मी जिथं असेन प्रत्येक ठिकाणी ते माझ्या मागे आले. थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो तर ते सुद्धा माझ्या पुढे. मी म्हटलं, प्रभू, इथं तरी एकट्याला जाऊ दे. आंघोळ करून तयार होऊन मी देवपूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली, कारण आज मला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता. ऑफिसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार इतक्यात आठवलं, आज माझ्यावर प्रभूची नजर आहे. गाडी बाजूला थांबवली. फोनवर बोललो आणि बोलत असताना म्हणणार होतो की या कामाचे पैसे लागतील. पण का कोण जाणे, तसं न बोलता म्हटलं, तू ये, तुझं काम होईल आज. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफवर रागवलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याबरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्याकडून विनाकारण अपशब्द बोलले जायचे, पण त्या दिवशी असं काही न बोलता, काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम, असे म्हणत सहजपणे सर्व कामे केली. आयुष्यातील हा पहिलाच दिवस होता ज्या दिवशी माझ्या दिनचर्येत राग, लोभ, अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रामाणिकपणा, खोटेपणा कुठेही नव्हता. संध्याकाळी ऑफिसमधून घरी निघून जायला निघालो. कारमध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो, भगवान, सीट बेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा. प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. घरी पोहोचलो. रात्री भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू, प्रथम तुम्ही घास घ्या, असं बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला. जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, आज पहिल्यांदाच तू जेवणाला नावं न ठेवता, काही दोष न काढता जेवलास. काय झालं? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय? मी म्हटलं, आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी अन्न खात होतो, आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात काही उणीव नसते. थोडा वेळ शतपावली केल्यावर मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिंत शांत मनाने उशीवर डोकं टेकवलं झोपी जाण्यासाठी. प्रभूंनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. ते म्हणाले, आज तुला झोप येण्यासाठी संगीत किंवा औषधं किंवा पुस्तकांची गरज भासणार नाही. खरोखर मला गाढ झोप लागली.
ज्या दिवशी आपणास कळेल की तो पाहत आहे, आपल्या हातून सर्व काही चांगलंच घडेल. देवाचं लक्ष आहे बरं का. मित्रमैत्रिणींनो, या कथेशी आपण सर्वच जण रिलेट करत असतो. सहमत असाल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.